जय श्रीराम. मंडळी, या कॅप्टन अशोक खरात हा जो भोंदू साधू आहे, याला कायद्यामध्ये जी कठोरात कठोर शिक्षा असेल ती होईलच. पण त्याने केलेलं कृत्य हे अक्षम्य आहे, त्यामुळे त्याला जी शिक्षेची तरतूद आहे त्याप्रमाणे शिक्षा त्याला होणार आणि ती व्हायला हवीच. परंतु त्याच्याकडे जाणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिला जर आपण पाहिल्या तर कोणी अशिक्षित नाही आहेत, ग्रामीण भागातल्या नाही आहेत, निरक्षर नाही आहेत, गरीब नाही आहेत. त्यामधल्या जवळजवळ बहुसंख्येने सर्वच महिला ह्या सदन घरातल्या आहेत, चांगल्या उच्च शिक्षित आहेत, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्याही संपन्न, समृद्ध आणि सदन घरातल्याच आहेत. तर अशा महिला ह्या एवढ्या भोंदू बाबाकडे गेल्यानंतर त्याचं सगळं त्याच्या मनाप्रमाणे कसं ऐकत होत्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग ह्याच्यामध्ये एकटा भोंदू बाबा जो हा खरात आहे तो दोषी ठरतो का? महिलांचा यामध्ये काही दोष नाही का? महिलांचा अजिबात दोष नाही. त्या सगळ्याच्या बळी ठरल्या, त्यांचं शोषण झालं दुर्दैवाने. हे सगळं खरं आहे आणि हे दुर्दैव आहे. परंतु महिलांचा अजिबात याच्यामध्ये दोषच कसा नाही आहे, निर्दोष कशा ठरतात त्या? की उदाहरणार्थ समजा आता अपत्य नसलेल्या महिला त्यांच्याकडे जात होत्या काही प्रमाणात. काही महिला ज्या अडचणी काय असतील घरातल्या त्यासाठी गेल्या असतील, पण बहुसंख्य महिला या अपत्य ज्यांना नाही आहे त्या महिला जात होत्या. ठीक आहे, अशा वेळेला मनुष्य हा थोडा संभ्रमित होतो, किंबहुना म्हणजे ती महिला त्यानंतर ती थोडीशी मनाने भावनिक होते. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये जरी भावनिक झालेली असली, संभ्रमित झालेली असली, तरी काय असं एवढ्या खालच्या पातळीवरचं ऐकू शकत नाही महिला. कुणाचं समोरच्या एखाद्या माणसाचं, तथाकथित या साधूचं एवढं खालच्या पातळीवरचं सल्ला असं ऐकू शकेल का? तो कसा ऐकत होत्या? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. की हा त्याच्या मनाला येईल तसं तो काय म्हणतो खरात, की मला अंतर्मन सांगत होतं माझं, त्याप्रमाणे मी वागलो. अरे त्याचं अंतर्मन त्याला जर असं सांगत होतं तर या महिलांचं अंतर्मन कुठं गेलं होतं? या आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना अंतर्मन नव्हतं का? मग त्यांचं अंतर्मन सांगत नव्हतं की हे चुकीचं आहे, हा जे सांगतोय हा उपाय, हा जो उपाय सांगतोय चुकीचा आहे, हा योग्य नाही आहे, हा उपाय घृणास्पद आहे, हे महिलांना कळत कसं नव्हतं? त्यांच्या अंतर्मनाने त्यांना कसं काहीच नाही सांगितलं? त्यामुळे ह्या सगळ्याची खरं तर सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि ह्यापुढे तरी आमच्या महिलाच नव्हे, माता भगिनी आणि संपूर्ण समाजानेच सजग राहिलं पाहिजे. की काळ कुठे गेला, जग कुठे गेलं, कोणत्या काळात आपण वावरतोय आणि नेमका आपण कसे वागतोय, की कुणाकडे जाऊन त्याच्या किती आहारी जातोय. आणि त्याच्या सगळ्या भूलतापांवर असल्या तथाकथित साधूंच्या, म्हणजे भोंदू साधूंच्या या सगळ्या गोष्टींवर, भाकडकथांवर आणि तंत्रमंत्रावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो. ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग श्रद्धा कुठे असावी? असं म्हणतो आपण की श्रद्धा डोळस असते, जी डोळ्यात दिसतो ती श्रद्धा असते. आता हे दिसतंय डोळ्यांनी म्हणून श्रद्धा कशी म्हणायची? कारण दिसत असलं तर ते वाईट आहे, मग त्याला श्रद्धा म्हणता येणार नाही आपल्याला. समोर दरी आहे, विहीर आहे, समजते आहे, पण त्याच्या जाणूनबुजून उडी मारतोय. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये समस्त समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहेच, हा भाग झालाच. परंतु आपल्या ज्या ह्या महिला भगिनी आहेत त्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या पूर्णपणे यामध्ये निर्दोष ठरतात का? की खरात बाबा काय त्यांच्या घरात गेला होता, घरी गेला होता का बोलवायला, या माझ्याकडे, तुम्ही तुमचे उपाय करतो मी, अपत्यप्राप्तीसाठी, आणखी कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी मी तुमचे उपाय करतो, माझ्याकडे या, असं झालं होतं का?
तर नाही. म्हणजे ज्या महिला त्याच्याकडे स्वतःहून गेलेल्या होत्या आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी कुणावर जबरदस्ती केलेली नाही. मग ह्या एवढ्या उच्च शिक्षित चांगल्या घराण्यातल्या, चांगल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि चांगल्या उच्च शिक्षित सधन महिला तर अशा तऱ्हेने त्याच्या आहारी कसं काय जातात, अशा एखाद्या बाबाच्या आहारी कसं काय जातात, हा विषय नक्की चिंतन करण्यासारखा आहे, विचार करण्यासारखा आहे. आणि यावर सर्वांनीच अंतर्मुख होण्याची गरज आहे की आमची बुद्धी अशा वेळी नेमकी जाते कुठे, आमचा विवेक नेमका जातो कुठे, आम्ही आमच्या विवेकाचा उपयोग नको का करायला, आमची बुद्धी किंवा आमचा मेंदू आम्ही अगदीच गहाण टाकतो कसा. अशा आहारी जाणं, अशांच्या आहारी जाणं, त्यांचं ऐकणं आणि त्यांच्या मनाप्रमाणे करणं म्हणजे आमच्या शिक्षणाचा उपयोग काय. आम्ही जे सगळं ऐकतोय, हल्ली व्याख्यान ऐकतो, प्रवचन ऐकतो, प्रवचनाला जातो, मोठमोठ्या कार्यक्रमाला उपस्थित लावतो, अध्यात्म मार्गामध्ये जातो, त्यातून घेतो काय आम्ही, त्यातून काही घेत काहीच नाही. आमची पाठी कोरीच. म्हणजे मेंदू आम्ही गहाण टाकतो का, आमचा मेंदू आम्ही गहाण टाकतो का, आमची बुद्धी गहाण टाकतो का, हाच एक प्रश्न आलेला आहे. आम्हाला जर विवेकनिष्ठ समाज निर्माण करायचा असेल असं आपण म्हणतो, तर ही विवेकनिष्ठा आहे का. विवेकनिष्ठा नेमकी कशाला म्हणायची, विवेकनिष्ठा नेमकी कशाला म्हणायची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे की जग कुठे जातंय, जग कुठे गेलेलं आहे आणि आपण कुठे आहोत आणि आपण असे का वागतो आहोत. कारण ह्या ज्या महिला भगिनी गेलेल्या आहेत त्याच्या बाबाकडे, त्या आपल्याच माता भगिनी आहेत, आपल्याच कुणीतरी आहेत, आपल्या समाजातला एक घटक आहेत. ह्यावर आपण सगळ्यांनी विचार करण्याची नक्कीच गरज आहे. त्यामुळे बाबाला जी त्या खराच बाबाला शिक्षा आहे ती होणारच, ती व्हायला हवीच, ती शिक्षा व्हायला हवीच. पण त्या जोडीने आपले समाजातले घटक जे आहेत ते निर्दोष ठरतात का, त्यांचा अजिबात दोषामध्ये नाही का, ह्याच्यावरही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं आपण जेव्हा आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.